आपल्या या किल्लेविषयक व्याख्यानमालाच्या सत्रामध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या एका दुर्गेश्वराची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातल्या सगळ्याच किल्ल्यांना इतिहास आहे, पण त्यातही काही किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातला एक किल्ला म्हणजे किल्ले रायगड. रायगड हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा किल्ला ठरला. कदाचित त्यांनी ताब्यात घेतलेल्या जावळीचा हा एक भाग आहे रायरी किल्ला. 1656मध्ये त्यांच्या तो ताब्यात आला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथे केव्हा तरी राजगडावरनं रायगडावर राजधानी आणायची असं ठरवलं आणि 1672च्या सुमाराला किंवा 70च्या सुमाराला, नक्की तारीख आपल्याला माहिती नाही आहे, 70-72च्या सुमाराला राजगडावरनं हे राजकुटुंब रायगडावर कायमचं राहायला आलं. 1674मध्ये शिवाजी महाराजांचा तिथे राज्याभिषेक झाला आणि 1680मध्ये शिवरायांचा अकाली असा अंत झाला. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक आणि त्यांचं देहावसान हे दोन्ही ज्या किल्ल्यावर घडलं तो रायगड, आणि त्यामुळेच बाकी सगळ्या किल्ल्यांपेक्षा या किल्ल्याला एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. रायगडावर शिवकालानंतर पेशवाईच्या काळात आणि ब्रिटिशांनी तो ताब्यात घेईपर्यंत अनेक लोक अनेक वेळा गेले. त्यांनी रायगड निरखला, अभ्यासला, पण आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे, त्यांनी रायगड आकाशातून पाहिला आणि त्याची प्रकाशचित्र टिपली. त्यामुळे रायगडाकडे पाहण्याचा एक वेगळा अँगल हा आपल्याला मिळाला. तो आपण या पहिल्या चित्रातनं पाहतोय. आकाशातून रायगड कसा दिसेल? असा रायगड इतका भव्य आहे की तो एका फोटोमध्ये सामावणं अशक्य आहे. तुकड्या तुकड्यांनी तो जर घेतला तर त्याची गंमत जाते. लांबून सगळा मावण्यासाठी जर लांबून घेतला तर सगळे तपशील दिसत नाहीत. म्हणून दोन प्रातिनिधिक फोटो आपण इथे पाहतोय. एक आहे तो पूर्ण रायगडाचा आणि दुसरा वाडेश्वर, म्हणजे सध्या त्याला जगदीश्वर मंदिर म्हणतात, तो परिसर आणि तिथली शिवाजी महाराजांची समाधी. तो जवळनं घेतल्यामुळे सगळा तपशील त्यात आलेला आहे. रायगडाबद्दल जर बोलायचं आलं तर सप्ताह करता येईल एवढी माहिती रायगडाबद्दल उपलब्ध आहे. पण आपल्या या अर्ध्या पाऊण तासाच्या मर्यादेमध्ये रायगडाकडे कसं जावं, तर रायगडाच्या जवळात जवळचं शहर म्हणजे महाड. रायगड जिल्ह्यामधलं मुंबई गोवा हमरस्त्यावरचं हे एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. एकेकाळी ते आंतरराष्ट्रीय बंदर होतं. महाहाट, हाट म्हणजे बाजार, म्हणून महाड हे आंतरराष्ट्रीय बंदर असल्यामुळे खूप व्यापार तिथनं चालायचा. व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी रायरी किल्ल्याची निर्मिती झाली होती. तणस, रासिवटा, नंदादीप अनेक वेगवेगळ्या कालखंडामध्ये रायगडासाठी वापरलेली आपल्याला दिसतात. शिवाजी महाराजांच्या ताब्यात तो 1656मध्ये आल्यानंतर बहुधा त्याच सुमाराला केव्हा तरी महाराजांनी अनेक किल्ल्यांची नावं बदलली. त्याच्यामध्ये रायरी किल्ल्याचं रायगड असं नाव केलं. या रायगडाला जाणं हे तुलनेने सोपं आहे. याचं काही महाड हे गाव महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांशी रस्त्याने जोडलेलं आहे. कोकण रेल्वे पण त्याच्या जवळून जाते आणि साधारणपणे 24-25 किलोमीटर अंतरावर महाडपासून रायगड किल्ला आहे. रायगडच्या पायथ्यापर्यंत म्हणजे कोंझरपर्यंत उत्तम डांबरी रस्ता आहे. 1974 नंतर
पाचाडपर्यंत डांबरी रस्ता झाला आणि 1974 साली तो पाचाडच्या खिंडीपर्यंत उत्तम डांबरी रस्ता झाला. आता त्या रस्त्याचं रुंदीकरण पण झालेलं आहे. त्यामुळे पाचाडच्या खिंडी आपल्याला आपल्या वाहनामध्ये बसून येत आहे. आपल्याला रायगडच्या त्या 1700-1750 पायऱ्या चढून जायचं नसेल तर या पाचाडच्या खिंडीच्याकडे यायच्या आधी एक अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर उजवीकडे एक रस्ता जातो. तो दोरवाटेच्या पायतळाशी जातो, म्हणजे रोपवेच्या बेस कॅम्पला जातो आणि त्या विजेच्या पाळण्यातून आपण अक्षरशः 4 मिनिटात रायगडावर पोहोचू शकतो. त्यामुळे आबालवृद्धांना, आजारी अपंगांना रायगडावर जाणं या दोरवाटेमुळे, रोपवेमुळे खूप सोयीचं झालं आहे. दोरवाटेने जाताना आणखी एक फायदा आपल्याला मिळतो, ते म्हणजे शिवकालाचं काही निवडक गोष्टींचं दर्शन घडवणारं एक प्रदर्शन तिथे आहे आणि रायगडासंबंधीची एक ध्वनिचित्रफीत ही तिथे त्या विजेच्या पाळण्याच्या तिकिटाच्या दरातच आपल्याला दाखवली जाते. खाली आणि किल्ल्यावर या दोन्ही ठिकाणी काही मर्यादित लोकांसाठी तिथे राहण्याची पण सोय उपलब्ध आहे, जेवण्याची पण सोय उपलब्ध आहे. आपण पाचाडच्या खिंडीकडनं समजा आलो तर त्या 1750 पायऱ्या चढून जायला लागतात. तिथून जाताना पहिल्यांदा जी जागा लागते त्याचं नाव आहे खूबलढा बुरुज आणि खूबलढा बुरुजाच्या शेजारी एक चित दरवाजा नावाचा, त्याच्याऐवजी शिवकालातला जो मार्ग आहे तो आणखीन थोडा खालून जातो, तो चित दरवाजाशी येत नाही. या खूबलढा बुरुजाकडे जायच्या ज्या पायऱ्या त्या न चढता पाचाडच्या खिंडीतून पलीकडच्या बाजूला रायगडवाडीच्या बाजूला जो रस्ता उतरत जातो त्यांनी एक अर्धा किलोमीटर गेलं की उजव्या हाताला एक कच्चा रस्ता फुटतो, तो नाणे दरवाज्यात जातो, नाणे दरवाज्यात अंधारीशी जातो, अंधारीशी जाऊन तो महादरवाज्यात येतो. चित दरवाजाकडनं आलेल्या पायऱ्या देखील आपल्याला त्या महादरवाजाशी घेऊन जातात. तर रायगडावर जर या पायऱ्या चढून जायचं असेल तर पहाटेच्या थंड वेळेमध्ये आपण गेलं तर खूप फायदा होतो, कारण दमछाक कमी होते. किंवा दुपारी 2-2:30 नंतर सूर्य हा रायगडाच्या मागे लपतो आणि त्या कडक उन्हाचा आपल्याला त्रास होत नाही आणि सावलीमध्ये आपल्याला चढता येतं. नाणे दरवाजाच्या वाटेने गेलं तर 800 पायऱ्या कमी चढाव्या लागतात. चित दरवाजाने जर गेलं तर 1750च्या आसपास पायऱ्या चढाव्या लागतात. रायगड हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्ग साहित्यात पहिलं मराठीतलं पुस्तक किल्ल्यांसंबंधी माहिती देणारं हे रायगडाबद्दल लिहिलं गेलं आहे. 1885 गोविंद बाबाजी जोशी यांचं एक पुस्तक बाजारात आलं. त्याची नंतर 5-7 वर्षात परत एक आवृत्ती काढावी लागली. ते चित्र आपण इथे बघतोय. हे मुद्दाम दाखवण्याचं कारण असं की त्या किल्ल्याच्या माहितीच्या पुस्तकावर मुखपृष्ठावर लेखकाचं नाव नाही आहे, ते आतल्या पानावर आहे. म्हणून दुसरं जे पान आपण बघतोय प्रस्तावनेसारखं, त्यांनी मनोगतासारखं जे लिहिलं आहे तिथे ते गोविंद बाबाजी जोशांचं नाव आहे आणि तिथे ते 1885 हे वर्ष पण आपल्याला बघायला मिळतं आहे. या किल्ल्याच्या संदर्भात आपण जर आणखीन बघितलं तर रायगडाबद्दल अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. या पुस्तकामध्ये आज आपण त्याचं चित्र बघत नाही आहोत. जेम्स डग्लसचं बुक ऑफ बॉम्बे नावाचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये रायगडाबद्दल बऱ्यापैकी माहिती लिहिलेली आहे. आता ती अधिकृत किंवा इतिहासदृष्ट्या तंतोतंत अचूक अशी ती नाही आहे असं बऱ्याच अभ्यासकांना. त्यानंतर जी पुस्तकं लिहिली गेली त्यात अनेक पुस्तकं खूप महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यातलं 1964 साली लिहिलं गेलेलं शांताराम विष्णू आवळेसकरांचं रायगडची जीवनकथा हे पुस्तक आहे आणि त्या संशोधकांनी रायगडच्या परिसरातल्या वाड्या वस्त्यांवर गावागावामध्ये हिंडून असंख्य ऐतिहासिक कागद गोळा केले. त्या कागदातले महत्त्वाचे कागद, त्याच्यात आलेली माहिती याचा समावेश आवळेसकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला होता. त्यानंतर
महाराष्ट्रामधल्या दुर्गभटक्यांचं प्रेरणास्थान असणारे आप्पासाहेब दांडेकर, गोनी दांडेकर यांनी एक पुस्तक लिहिलं, शिवतीर्थ रायगड. ते त्यावेळच्या कुलाबा जिल्हा परिषदेने प्रकाशित केलेलं होतं. तेही पुस्तक तिथे जाणाऱ्यांना खूप मार्गदर्शक ठरतं. या दोन पुस्तकांच्या आधी तुलनेने फारसं माहिती नसलेलं पण रायगडाची माहिती भरपूर देणारं आणि काही दुर्मिळ माहिती देणारं एक पुस्तक आहे, राजधानी रायगड. वि वा जोशांचं, विष्णू वासुदेव जोशी यांचं ते पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रायगडाबद्दलची चांगली माहिती मिळते. रायगडाबद्दल इतक्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माहिती देता येते की वेगवेगळी पुस्तकं त्याच्यावर पुढे लिहिली गेली. जवळजवळ 50 पुस्तकं माझ्याकडे रायगडाबद्दल लिहिलेली माझ्याकडे पुस्तकं आहेत आणि माझी पण 5 पुस्तकं ही रायगडाच्या संदर्भात आहेत. त्यातलं पहिलं जे पुस्तक होतं त्याचं नाव होतं तो रायगड. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे शिवतीर्थाच्या आख्यायिका, म्हणजे रायगडासंदर्भात असलेल्या दंतकथा, आणि ते महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आणखी एक पुस्तक आहे ते दुर्गेश्वर रायगडनंतर दुर्मिळ पुस्तकातून रायगड दर्शन, जी रायगडवरची अत्यंत दुर्मिळ पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकांचं पुनर्मुद्रण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने, जे 1896 लोकमान्य टिळकांनी मंडळ स्थापन केलं, त्या मंडळाने आत्ता 2012 महाराष्ट्र शासनाने जो रायगड महोत्सव घेतला होता त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते रायगडावर त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यात 12 पुस्तकं जी लोकांना बघायलाही मिळत नाही, अत्यंत दुर्मिळ आहेत, त्यांचं पुनर्मुद्रण झालेलं आहे आणि त्यात अनेक दुर्मिळ फोटोंचाही रायगड मंडळाने समावेश केलेला आहे. तर रायगडाबद्दल माहिती ही तक्रार कोणाला करता येणार नाही. खरंच 40-50 पुस्तकं रायगडाबद्दलची आहेत. रायगड हा आणखी एका दृष्टीने खूप महत्त्वाचा किल्ला आहे. तो म्हणजे ज्याला हल्ली आपण दुर्गभ्रमण किंवा ट्रेकिंग असं म्हणतो. ट्रेकिंग हा गिर्यारोहणाचा एक भाग आहे. गिर्यारोहणाचे सगळे पैलू त्यात नसतात, पण स्वावलंबी एकट्याने किंवा एखाद्या गटाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जाणं, डोंगराळ भागामधनं, काही थोडेसे अवघड भागही त्यात असू शकतात. तर अशा लोकांसाठी ट्रेकर्स पॅराडाईज म्हणजे पुणे ते रायगडमधला सह्याद्री, त्याच्यामध्ये अनेक घाटवाटा आहेत. या आपल्या नकाशामध्ये आत्ता आपल्याला त्या घाटवाटा दिसत आहेत. त्याच्यामध्ये कितीतरी घाटवाटा आहेत. त्याच्यामध्ये बोराट्याची नाळ आहे, शिंगापूर नाळ आहे, शेवत्या घाट आहे, मढे घाट आहे, उपांड्या घाट आहे, अनेक घाटवाटा तिथे आहेत. आणि या घाटवाटांनी चालत येऊन रायगड गाठणं हे अनेक ट्रेकर्स करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला रायगड नेमका कुठे आहे, कसा आहे, हे या नकाशावरनं कळतं. तो सह्याद्रीमध्ये असलेला पर्वत नाही आहे. तो डोंगर सह्याद्रीच्या धारमाथ्यापासून जरा सुटावलेला आहे. एक छोटीशी खिंड तिथे आहे. त्या छोट्याशा बुटक्या डोंगर रांगेनी रायगड हा सह्याद्रीशी म्हटलं तर जोडला गेलेला आहे, नाहीतर मग त्या दरीनी तो तुटावला गेलेला आहे, सुटावला आहे. त्याच्या 2 बाजूंनी 2 नद्या वाहतात, काळ आणि गांधारी. आणि या 2 नद्यांच्या बेचक्यामध्ये जो डोंगर आहे त्या डोंगरावरला तटबंदीचं शेला पागोटं चढवलं आणि त्याचं किल्ल्यामध्ये रूपांतर झालं. असा हा रायगड किल्ला आहे. रायगडाच्या नकाशामध्ये आपल्याला अनेक ठिकाणं तिथे बघण्यासारखी आहेत असं दिसतं. म्हणजे एका दिवसात रायगड भेट आटपणं फार जिकिरीचं होतं. किंबहुना रायगडच्या कानाकोपऱ्यात जायचं असेल तर रायगडावर 1 आठवडा मुक्काम केला तर कदाचित हे सगळं नीट पाहून होईल. पण तेवढा वेळ सगळ्यांकडे नसतो, तेवढ्या तपशिलाची लोकांना गरज नसते. गडावरची महत्त्वाची ठिकाणं ही बघायची असतात आणि त्यांना परत आपापल्या घरी किंवा मुक्कामाला जायचं असतं. ह्याच्यामध्ये
एक मुद्दा सांगतो. त्याचा पुढच्या एखाद्या व्याख्यानामध्ये मी आणखीन जरा विस्ताराने उल्लेख करणार आहे. महाडकडून येणारा रस्ता हा कोंझरशी रायगडच्या पायथ्याशी येतो. रायगड तिथून सुरू होतो. त्या रस्त्याने नंतर ज्यावेळेला आपण डांबरी रस्त्याने वर पाचाडकडे येतो, त्या घाट रस्ता येतो, तिथे साधारणपणे अर्धी चढण चढल्यानंतर उजव्या हाताला आपण पाचाडकडे चालत असताना उजवीकडे थोडंसं एक सावताचं मेट किंवा बहुतेक ते सावंताचं मेट असं असावं, ही जागा तिथे आहे. ती रायगडच्या कोंझर ह्या घेऱ्यातल्या गावापासून पाचाड या माचीच्या ठिकाणाशी जाईपर्यंतल्या मधल्या भागामध्ये मेट असतं, ते सावंताचं मेट आहे. अशी 7-8 मेटं रायगडाला आहेत. त्यानंतर मग येते ती रायगडाची माची, ज्याला आपण आज पाचाड या नावाने ओळखतो. त्या पाचाडमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तिथे असणारी तटबंदीयुक्त कोट असणारी जागा, पाचाडचा कोट असंही त्याला म्हटलं जातं. आणि कोणत्याही माचीवर तटबंदीयुक्त बांधकाम असतं, त्याप्रमाणे रायगडाच्या या माचीवर पाचाडचं कोटाचं बांधकाम झालेलं आहे. त्या ठिकाणी जिजामाता राहत असत, कारण त्यांना गडावरची थंड हवा मानवत नसे, म्हणून त्या गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या किंवा माचीवर असणाऱ्या या पाचाडच्या कोटात राहत होत्या. त्या ज्या वाड्यात राहत होत्या त्या वाड्याचं जोतं आजही आपल्याला दिसतं. पण पावसाळ्यामध्ये गेलं तर छातीपेक्षा उंच गवत सगळीकडे माजलेलं असतं. त्यामुळे आपण डिसेंबर-जानेवारी नंतर गेलं तर ते गवत वाळतं किंवा लोक कापून घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला ते ऐतिहासिक अवशेष बघायला मिळतात. इथे खूप गंमत आहे. एक विहीर आहे, पायऱ्या आहेत त्याला उतरायला, आणि त्या पायऱ्या जिथे सुरू होतात त्या दरवाजाच्या जागी एक लोड किंवा तक्क्यासारखी दगडाचीच एक शिळा घडवून ठेवलेली आहे आणि खालच्या बाजूला बैठकीसारखा आकार आहे. त्याला लोड बाव किंवा तक्क्याची विहीर असं म्हणतात. खाफी खान आणि भीमसेन सक्सेना अशी मंडळी महाराष्ट्रात औरंगजेबाबरोबर आली होती. ते त्यांचे बखरनवीस होते किंवा त्यांचे रोजचे ते नोंदी ठेवायचे. त्यात त्याने असं लिहिलं आहे की शिवाजी महाराज या इथे या लोडाला किंवा दगडी लोडाला टेकून बसायचे आणि पाणी भरायला ज्या रयतेतल्या स्त्रिया तिथे यायच्या त्यांच्याबरोबर जी लहान मुलं असायची त्या मुलांशी ते गप्पा मारायचे आणि त्यांना गूळ शेंगदाणे असं काहीतरी खाऊ द्यायचे. म्हणजे प्रजेतल्या लहान मुलांशी देखील एखादा राजा किती सरमेसळ राहू शकतो याचं वर्णन ते त्यांना आश्चर्यकारक वाटत होतं. कारण हे मोगल बादशाह असं काही करत असतील असं वाटत नाही त्यांच्या लिखाणावरनं. त्यामुळे ही एक जागा महत्त्वाची आहे. रायगडच्या कडे आपण जर या पाचाडच्या कोटातून पाहिलं, त्या दरवाजातनं, पाचाडच्या कोटाच्या दरवाजातनं, तर तिथे आपल्याला रायगडचं अत्यंत सुंदर दर्शन होतं आणि पाचाडच्या त्या कोटाचे 2 बुरुज आपल्याला बघायला मिळतात. ह्या बुरुजाची गंमत अशी की त्यातल्या एका बुरुजावर अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे 75-78 सालापर्यंत एक उर्दू लिपीतला किंवा अरबी लिपीतला एक शिलालेख बसवलेला होता. माझं जे दुर्गेश्वर रायगड म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी त्याचं भाषांतर पण दिलेलं आहे. त्यात त्यांनी रायगडाचं नाव इस्लामगड केलेलं आहे असा तो शिलालेख आहे. तो नंतर ढासळला, खाली पडला, त्याला तडे गेले आणि सध्या तो पुरातत्व खात्याने त्यांच्या संग्रहामध्ये नीट ठेवून दिलेला आहे. हा शिलालेख रायगडच्या इतिहासाबद्दल चांगलं प्रकाश टाकणारा असा भाग आहे. मगाशी ज्या दोरवाटेचा मी उल्लेख केला ती दोरवाट अलीकडे झालेली आहे. म्हणजे मला वाटतं 92 साली ती सुरू झाली आणि तेव्हापासनं रायगडावर जाण्याचा लोकांचा जो दमणुकीचा भाग आहे तो कमी झाला. त्यामुळे रायगडावर जास्त वेळ हिंडून रायगड आकंठ पाहणं हे त्यामुळे जमायला लागलं. आणि त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत त्यांच्यावर, कारण ते इतकं मोठी चढण, जवळजवळ 1200 फुटाची ती चढण 4 मिनटात ज्या वेळेला आपण चढून जातो त्यावेळेला त्याला खूप तीव्र उतार आहे त्या दोराला.
त्यामुळे त्या रोपवेला काही मर्यादा आहे, पण तरी देखील खूप चांगली सोय ही रायगडावर येणाऱ्यांची झालेली आहे. दोरवाटेने जायच्याऐवजी आपण पाचडच्या खिंडीतनंच परत जायचं ठरवलं तर तिथे एक अत्यंत अद्भुत अशी जागा आहे. रायगडावर 1,00,000 लोक गेले तर 10 लोकसुद्धा या ठिकाणी येत नाहीत अशी ती जागा आहे. त्याला वाघ बीळ किंवा नाचणं टेपाची गुहा असं म्हटलं जातं. आपल्याला त्या फोटोमध्ये त्या गुहेची रचना अशी आहे की ज्या बाजूने आपण चढून वर जातो त्या बाजूला त्या गुहेला एक तोंड आहे आणि गुहेच्या पलीकडच्या बाजूला 2 तोंड आहेत. पाचाड गावातून येत असताना आपल्याला ते दिसतं. ते वाघबिळात आपल्याला जायचं आहे असं म्हटल्यानंतर त्या अवघड कड्यामध्ये आपण कसे चढणार असं आपल्याला वाटत असतं, पण चढायची वाट मागच्या बाजूनी आहे, त्यामुळे ती सोपी वाट आहे. अक्षरशः पाचाडच्या खिंडीतून वाघबिळात पोचायला 2.5 ते 3 मिनटं पुरतात. कोणीही व्यवस्थित जाऊ शकतं. तर केवळ ती सुंदर आहे, तिथे अप्रतिम वारा सतत वाहत असतो हे त्याची गंमत नाही आहे. तिथे आदिमानवाचं वसतिस्थान. पुण्यातलं जे डेक्कन कॉलेज आहे तिथे एक संशोधक होते, ते कोकणातल्या अशा प्राचीन गुहांचा शोध घेत होते. ते या वाघबीळ किंवा नाचणटेपाच्या गुहेमध्ये पण आले होते आणि त्यांनी तिथे एक छोटासा खड्डा घेतला ज्याला ट्रायल पिट असं म्हणतात आणि त्या खड्ड्यामध्ये मातीखाली गाडली गेलेली मायक्रोलिथ्स म्हणजे छोटी लघु अश्म हत्यारं आदिमानवाची ही तिथे सापडली. त्यामुळे आदिमानवाची वस्ती तिथे होती. म्हणजे 50-50 हजार वर्षापूर्वीचा मानव त्या गुहेमध्ये राहत होता. त्यावेळेला रायगडला किल्ल्याचं स्वरूप नसणार कारण तो आदिमानव होता. पण रायगडच्या इतक्या निकट महाराष्ट्राच्या एका प्राचीन मानवी वस्तीचा पुरावा आपल्याला मिळतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची, अत्यंत सुंदर जागा आहे. मी तर म्हणतो रायगडावर जाणाऱ्या प्रत्येकाने ती पाहायला पाहिजे, पण फारसे लोक तिथे जात नाहीत. या फोटोमधनं आपल्याला त्याचं स्वरूप कळलं. त्यानंतर आता खुबलडा बुरुजाच्याकडे आपण परत त्या पाचाडच्या खिंडीत उतरून त्या पायऱ्यांनी जाताना तर खुबलडा बुरुज लागतो. ही शिवकालातली वाट नाही. 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण होणार होती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून या वाटेची दुरुस्ती केली. जिथे फार अवघड जागा होती तिथे पायऱ्या बांधल्या आणि लोकांचं जाणं सुकर केलं. कडेला लोखंडी रेलिंग बसवलं. त्याच्यामध्ये काही थोडीशी नासधूस झालीही असेल, माहीत नाही आपल्याला. पण या खुबलडा बुरुजाच्या शेजारी चित दरवाजा नावाचा दरवाजा होता. तो कुणीही पाहिल्याची नोंद आपल्याला लिखाणामध्ये मिळत नाही, पण त्या जागेला चित दरवाजा म्हणतात. तर दाराला म्हणजे दाराच्या चौकटीला किंवा कमानीला दाराच्या फळ्या लावल्यानंतर मागच्या बाजूने एक अडसर लावायचा असतो, लाकडी असतो तो, आणि त्यामुळे दार उघडता येत नाही. म्हणजे एक प्रकारचं कुलूपच म्हणू आपण, कडी म्हणू. तर तो अडसराची जागा तिथे आपल्याला दाखवता येते. म्हणजे त्या ठिकाणीच तो दरवाजा असणार. त्याच्या थोडं पुढे गेलं, काही पायऱ्या चढून गेलं की वाळसुरे खिंड या नावाची एक जागा लागते. उजवीकडून एक बऱ्यापैकी चढावरनं येणारी थोडीशी घसरडी असणारी, म्हणजे मुरूम किंवा रेतीमुळे ती जरा घसरडी झाली आहे, तिकडनं एक वाट वर येते. आणि काही वेळेला या वाळसुऱ्याच्या खिंडीतनं किंवा वाळसुऱ्याच्या त्या बाजूला उतरल्याची ऐतिहासिक कागदपत्रात नोंद आहे. तेव्हा ती जायची याची वाट असावी. म्हणजे आज जर खुबलडा बुरुजा शेजारून येतो दरवाजाच्या तिकडनं, त्याची वाळसुऱ्या खिंडीतनं पण येता येत होतं. नंतर मग थोडी सपाटी, थोड्या पायऱ्या, थोडी चढण, थोडे असं करत 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 आपण एका जागेपर्यंत येतो. त्याचा उल्लेख हा प्रॉथरने ज्यावेळेला रायगड जिंकला 10 मे 1818, त्यावेळेला त्यांनी तिथे एक तोफेचा मोर्चा होता पेशव्यांच्या सैन्याचा, त्याच्यावरनं मारा झाला. तो मोर्चा पहिल्यांदा त्यांनी उद्ध्वस्त केला आणि ताब्यात घेतला. त्याला त्यांनी तोफांच्या मोर्चाची जागा मशीद मोर्चा किंवा काही लोक त्याला महादेवाचा माळ असं म्हणतात, ती जागा आपल्याला लागते. ती पायऱ्यांपासून थोडी लांब आहे, पण जाता येतं, ते सहज जाता येतं. तिकडनं जर गेलं तर आपण नाणे दरवाजातल्या वाटेशी जातो आणि मग
त्या वाटेने जर गेलं तर मग त्या अंधारीकडनं आपल्याला वर जाता येतं. अंधारी ही सातवाहन काळातली एक खोदीव गुहा आहे. त्याच्या दर्शनी भागामध्ये 2 चौकोनी खांब आहेत. त्यातल्या डाव्या खांबावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. मुळामध्ये तिथे 3 खोल्यांसारखी त्याची रचना असावी. काहींच्या मते ते पूर्वीचं पाण्याचं टाकं असावं, पण तसं वाटत नाही एकंदर खोदकामावरनं. ती काहीतरी खोदीव गुहा, म्हणजे ज्याला आपण लेणं म्हणतो, पण लेणं म्हटल्यानंतर अजंठा वेरूळसारखं नाही. मूर्तीचं कोरीवकाम तिथे काही नाही आहे, नक्षीकाम नाही आहे. आणि तिथून पण एक छोटासा एक 5-10 फुटाचा एक अवघड टप्पा चढून आपण वर गेलो की महादरवाजाकडे जातो. महादरवाजाची रचना मागच्या काही व्याख्यानांमध्ये आपण दुर्गरचना, शिवाजी महाराजांचं दुर्गकारण, शिवाजी महाराजांची दुर्गविज्ञान, याच्यामध्ये त्याच्याबद्दल मी थोडा वहाप केला आहे. पण ही जी इथे चित्र म्हणजे फोटो आपल्याला दिसत आहेत त्याच्यावरनं त्या रायगडच्या दरवाजाची रचना कशी आहे हे आपल्या लक्षात येतं. दरवाजा दर्शनी नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही पायऱ्या चढून जाता त्यावेळेला त्या कमी जास्त उंचीच्या पायऱ्या अशा तिथे आहेत आणि त्यावेळेला तो दरवाजा दिसत नाही. एक वळण घेतल्यानंतर मग 2 बुरुजांच्या मधून आपल्याला पहिल्यांदा रायगडच्या महादरवाजाच्या कमानीचं दर्शन होतं. आणि तिथे काही दुर्गद्वार शिल्प आहेत, शरभ आहे, हत्ती आहे. त्यानंतर मग दरवाज्यातनं आत गेलं की आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या लागतात आणि नंतर परत पूर्ण वळून म्हणजे अबाउट टर्न करून आपल्याला एका अत्यंत अरुंद अशा बोळवजा जागेतून पुढच्या मार्गक्रमणाला सुरुवात करता येते. आणि मग रायरी किल्ला जो होता त्या रायरी किल्ल्याचं जे प्रवेशद्वार होतं त्याचे 2 बुरुज हे आपल्याला बघायला मिळतात. त्या 2 बुरुजांच्या मध्ये दरवाजा असणार, आता सध्या तो नाही आहे. पण तिथून आपण आत गेल्यानंतर मग खूप तीव्र चढण असलेल्या कड्यातून या पायऱ्यांच्या वाटेने आपल्याला वर जाता येतं. आणि वर गेल्यावर जी सपाटी लागते तिथे गेल्यावर आपल्याला एक रिकामा तलाव दिसतो, दिसायचा असं मी म्हणेन आता. कारण आत्ता याच वर्षी याच पावसाळ्यामध्ये त्यातली जी पाण्याची गळती होती ती थांबवली आहे आणि आता यावर्षी तो पूर्ण तलाव भरलेला आहे. त्याचा फोटो माझ्याकडे उपलब्ध नाही आहे कारण या करोना महामारीमुळे रायगडावर मी काही गेलेलो नाही आहे. पण तो फोटो आता आपल्याला पाण्यासगट हत्ती तलाव, जो आत्तापर्यंतच्या कुठल्याही पुस्तकात छापलेला नाही, कुठल्याही लेखात छापला गेला नाही आहे, असा आपल्याला बघायला मिळेल. या तलावाला पहिल्यांदा जो तलाव लागतो त्याला हत्ती तलाव असं आपण म्हणतो. रायगडच्या 2 कदाचित 1, 2, 3 कदाचित व्याख्यानं होतील. त्यातल्या एका व्याख्यानात मी तुम्हाला त्या नावांबद्दल पण तुमच्याशी बोलणार आहे. तिथेच त्याच्या जवळ एक लोखंडी खांब आहे. या फोटोमध्ये आपल्याला जो दिसतोय गंजला आहे तो असा खाली चौकोनी, मग असा सिलेंड्रिकल, वरच्या बाजूला त्याला एक कडी आहे आणि त्या कडीमध्ये एक दुसरी कडी अडकवलेली आहे, ती हलू शकते. त्या खांबावर काही अक्षरं कोरलेली आहेत, त्यामुळे त्या ती सलग अक्षरं वाचता येत नाही कारण गंजून काही अक्षरांचे ढलपे पडून गेलेले आहेत. त्यामुळे त्या लेखाचा नेमका अर्थ काय होतो हे अशी आदलीमधलीच अक्षरं असल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही. तो किती प्राचीन आहे माहीत नाही, त्याचा नेमका उपयोग काय हेही आपल्याला सांगता येत नाही, पण तो आहे. तर असा एक लाट असं त्याला म्हणतात किंवा लोखंडी स्तंभ हा तिथे या एकेकाळच्या कोरड्या तलावात, हत्ती तलावाच्या इथे आहे. तिथून ती वाट पुढे गेली की आपल्याला रायगडवरची ज्याला धर्मशाळा असं म्हणतात त्या धर्मशाळेशी आपण पोचतो. आता त्याला धर्मशाळा हा शब्द वापरला जात नाही, पण आत्ता जे चित्र आपल्याला दिसतं आहे ते माझ्या मुखपृष्ठावर म्हणजे माझ्या दुर्मिळ ग्रंथातून रायगड दर्शन त्याच्या मुखपृष्ठावर छापलेलं आहे. फाटक साहेबांनी ते 100 वर्षापूर्वी काढलेला फोटो आहे आणि त्यात ती जुनी धर्मशाळा दिसते आहे. त्याचं नंतर कुलाबा जिल्हा परिषदेने जीर्णोद्धार केला आणि सध्याची जी वास्तू आहे ही जीर्णोद्धारित वास्तू आहे. 1959 साली ती पहिली धर्मशाळा पडली आणि आता त्याला जिल्हा परिषदेचं विश्रामगृह असं म्हटलं जातं. त्यानंतर मग आपल्याला लागतो तो गंगासागर तलाव. गंगासागर तलाव हे गडावरचं पिण्याच्या पाण्याचा साठा असलेलं ठिकाण आहे. त्यामुळे त्यात उतरून आंघोळी करणं, पोहणं, कपडे धुणं किंवा त्यात काही घाण पडेल अशी आपण वर्तणूक करणं हे थांबायला पाहिजे, कारण ते गडावर येणाऱ्या सगळ्या लोकांचं पिण्याचं पाणी आहे
आणि दरवर्षी सुमारे 3 ते 5 लाख लोक रायगडावर येतात. त्या आपण ते पाणी घाण केलं तर एवढ्या लोकांची वर्षभर अडचण होईल, म्हणून ते आपण खराब करता कामा नये. या तलावाबरोबर तिथे असणारे मनोरे हे आपलं आकर्षण असतं. त्या आत्ता ते 2, 2.5, 3 मजली आहेत असं आपण म्हणू. काही लिखाणातनं आपल्याला ते 5 मजली 7 मजली होते असं लिहिलेलं दिसतं, पण तशा तऱ्हेचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा त्याची जी रचना आहे ती एवढ्या उंच मनोऱ्यांची असेल असं वाटत नाही. त्यातला जो उजवीकडचा मनोरा आहे त्याच्या खिडक्यांवरचं कोरीवकाम फार, ते 12 कोनी आहेत, 12 कोन असणारे आणि प्रत्येक सपाट भागामध्ये एक गवाक्ष किंवा खिडकी, आणि त्या खिडकीतून आपण ज्या वेळेला जाऊन त्या मनोऱ्यात बसतो त्यावेळेला गंगासागरावरनं येणारा गार वारा, समोरच्या बाजूला सह्याद्रीचं पूर्ण दर्शन आणि अत्यंत सुंदर दृश्य असं आपल्याला या मनोऱ्यातून होऊ शकतं. हे मनोरे नेमके कोणी बांधले, कशासाठी बांधले, केव्हा बांधले याच्याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत नाही आहे. कारण या मनोऱ्यांशी साधर्म्य असणारे, माझ्या पुस्तकात त्याचा मी फोटोही दिलेला आहे, कदाचित आपण तो आत्ता पाहतही असू. त्याच्यामध्ये ऐनापूर विजापूरजवळ तिथे एका बेगमेचं थडगं आहे. त्या इमारतीला बाहेरच्या बाजूला असे हे स्तंभ आहेत. म्हणजे त्या स्तंभाकडे पाहिलं आणि किंवा त्याचा फोटो काढला आणि तो पाहिला आणि हा स्तंभाचा फोटो काढून आपण बघितलं तर दोन्ही स्तंभांमध्ये विलक्षण साम्य आहे. त्यामुळे एकतर ज्या स्थपतींनी ते स्तंभ उभारले त्यांनी इथे येऊन ते उभारले असतील किंवा हे शिवपूर्व काळातलेही असण्याचा संभव आहे. तर त्याच्याबद्दल नेमकं आज विधान करता येणं अवघड आहे. ज्या वेळेला आपण रायगडच्या स्थाननिश्चितीबद्दल बोलणार आहोत त्यावेळेला मी याच्याबद्दल थोडंसं जास्त बोलेन. या मनोऱ्यांना आतल्या बाजूनी कोनाडे आहेत, वरच्या बाजूला अशा तांब्याच्या नळ्या आहेत आणि कारंजेची सोय आहे तिथे. म्हणजे कदाचित हे हवा खाण्याचं ठिकाण तत्कालीन काळामध्ये असावं असं वाटतं. स्तंभांच्या शेजारून जर आपल्याला जायचं असेल तर स्तंभ डावीकडे ठेवून उजवीकडून पालखी दरवाजा या नावाच्या एका मागोमाग एक असे असणारे 2 दरवाजे आणि 2 दरवाजांच्या दरम्यान चढावर जवळजवळ 29 पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्या चढून आपण गेलं की रायगडाच्या मुख्य भागामध्ये किंवा ज्याला बालेकिल्ला असं म्हटलं जातं त्या बालेकिल्ल्याच्या भागात पोचतो. त्याच्याऐवजी जर हा गंगासागर तलाव उजवीकडे ठेवून धर्मशाळेच्या म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या या विश्रामगृहाच्या मागून एक पायऱ्यांची वाट वर जाते, त्या वाटेने जर आपण गेलं तर आपण होळीच्या माळावर पोचतो. तर ते आपण ठरवायचं की आपण उजवीकडच्या वाटेने जायचं का डावीकडच्या वाटेने जायचं. आणखी एक वाट ही जी मनोऱ्यांकडे जाणारी वाट आहे ती डावीकडे ठेवून उजवीकडून जरा कमी मळलेली वाट आहे, त्या वाटेने जर आपण गेलं तर रायगडावर MTDCने जे बंगले बांधलेले आहेत, लोकांची राहण्याची सोय केलेली आहे, थेट आपण त्या भागामध्ये पोचू शकतो. म्हणजे दोरवाटेने रोपवेने आलं तर आपण त्या MTDCच्या इथे पोचतो, तसं इकडनं चालत गेलं तरी आपल्याला तिथं. पण ती पाऊलवाट फार मळलेली नाही आहे, कारण सध्या काही वर्ष ही MTDCची जी रेस्ट हाऊसेस आहेत ते बंद अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला ती वाट कमी मळलेली दिसते. आता रायगडावर ज्या वेळेला माणूस जातो त्यावेळेला त्याला एवढा मोठा रायगड, कोणकोणची ठिकाणं पाहायची, आपण एखाद्या ठिकाणी उभे असले तर दुसरं ठिकाण तिथे कसं जायचं याची फारशी माहिती नसते. या गडावर खूप खूप दशकं काही धनगर मंडळी राहत होती. त्यांची जी सध्याची तरुण पिढी आहे तीही इतिहासप्रेमी आहे, शिवप्रेमी आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक जाणत्या लोकांकडून रायगड म्हणजे काय, त्या ठिकाणांची माहिती काय, त्याचा इतिहास काय, तिथे काय घडलं अशी माहिती त्या मुलांनी मिळवली. आणि मध्यंतरी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने एक गाईड ट्रेनिंग कोर्स असा या लोकांसाठी घेतला. त्यामुळे आता रायगडावर तुम्हाला गाईड्सची उपलब्धता आहे. अर्थात ती मुलं खूप शिकलेली नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या सांगण्यामध्ये काही वेळेला
काही चुका तुम्हाला दिसू शकतील, पण किमान जाण्या येण्याचे रस्ते आणि आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ती मुलं ते आपल्याला घेऊन जातात. आणि असं आपण एखाद्या महत्त्वाच्या किल्ल्यावर गेलं, तिथल्या स्थानिक गाईड्सना जर आपण आपल्याला किल्ला दाखवायला सांगितला तर त्यांनाही 4 पैसे मिळतात, आपलाही वेळ वाचतो आणि काही थोडी का होईना आपल्याला रायगडाची माहिती मिळते. म्हणून या मुलांना उत्तेजन देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता एक एक ठिकाण ज्या वेळेला आपण इथे बघत जातो त्यावेळेला मगाशी मी तुम्हाला चित दरवाजाचा उल्लेख केला, महादरवाजाचा उल्लेख केला, नाणे दरवाजाचा उल्लेख केला. तर रायगडावर असे खूप दरवाजे आहेत. नाणे दरवाजा किंवा पालखी दरवाजा किंवा मेणा दरवाजा, वाघ दरवाजा, चोर वाट किंवा चोर दरवाजा, ही नावं आज आपण वापरतोय. शिवकालामध्ये तीच नावं त्यांची होती असं आपल्याला काही पुराव्यावरनं साबित करता येत नाही. याचं कारण 10 मे 1818ला इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर 1818पासून 1885पर्यंत जवळजवळ 65 वर्ष या किल्ल्यावर कोणालाही येऊ दिलं नाही. तेव्हा एका पिढीनी दुसऱ्या पिढीला माहिती सांगायची, मग त्यांनी पुढच्या पिढीला, अशी जी परंपरागत माहिती चालत येते तिथे खंड पडला. त्यामुळे मग काही लोकांनी त्यांना जी नावं, विशेषतः जेम्स डग्लसपासून ती सुरुवात झाली, नावं दिली गेली आहेत. या नावांबद्दल नीट संशोधन होणं आणि ती चुकीची नावं असतील तर ती बदलली जाणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या किल्ल्यावर हिंडत असताना आपल्याला एक जागा लागते आणि त्या जागेला, ती जागा आपल्याला खरं किल्ल्याच्या पायथ्यापासूनच दिसत असते आणि ते काय आहे ते काय आहे असं आपल्यासारखं मनात येत असतं. एक जवळजवळ काटकोनात तुटलेला एक टोक आहे रायगडाचं, त्याला टकमक टोक असं म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड उतार असल्यामुळे शासनाने आता, पुरातत्व खात्याने आता तिथे रेलिंग लावलेलं आहे आणि त्या रेलिंगच्या आतून, आणि ते रेलिंग चांगलं भक्कम आहे, आपण जर चालत गेलो कारण तिथे स्क्री खूप आहे, म्हणजे मुरमाड घसरण खूप आहे, त्यामुळे त्या रेलिंगचा आपल्याला फायदा होतो. पण काही उत्साही मंडळी त्या रेलिंगच्या बाहेर जातात, तिथून सेल्फी काढतात आणि मग त्यात काही अपघात झाले आहेत, काही मृत्यूही झालेले आहेत. ते करू नये असं मला वाटतं. इथे एक घटना घडली, दंतकथा आहे ती. त्या टकमक टोकावर शिवाजी महाराज एकदा आले होते. त्यांच्यावर छत्र धरून असलेला जो माणूस होता, तर एक सोसाट्याचा वारा आला आणि तो माणूस त्या छत्रीसगट वर उचलला गेला आणि वाऱ्याच्या झोताबरोबर तो वाहत गेला आणि त्यांनी तो छत्रीचा दांडा पक्का धरून ठेवला होता. तो एका गावात उतरला, गावाच्या जवळ उतरला, तेव्हापासून त्या गावाचं नाव छत्र निजामपूर किंवा छत्री निजामपूर असं झालं, अशी एक दंतकथा आहे. हे असं होऊ शकतं का, झालं असेल का, याच्याबद्दल ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. पण रायगडावर जशी आपल्या बाकीच्या काही किल्ल्यांवर आपण आव्हानं आहेत बघितल्या, तसं इथे हा रायगडचा टकमक कडा वर चढून येणं किंवा दोराच्या साह्याने रॅपलिंग करत तो कडा खाली उतरणं हे एक साहस आहे आणि ते महाराष्ट्रातल्या अनेक गिर्यारोहकांनी केलेलं आहे. म्हणजे बराच काळपर्यंत, म्हणजे अगदी 2000 सालापर्यंत म्हणायला हरकत नाही, बऱ्याच वेळेला टकमक टोकाचं वर्णन काही मंडळी करायची. इथून खाली उतरावं तर पाण्याच्या धारेनं आणि खालून वर यावं तर वाऱ्याच्या झोतानं. तर हे वर्णन खोटं ठरवलं या मंडळींनी की गिर्यारोहणातल्या खुब्या वापरून, तंत्र वापरून हा आपल्याला नुसतं बघितलं तरी तो 1200 फुटाचा कडा डोळे फिरवतो आपले. तर तो कडा ही मंडळी चढून वर आली. त्यांच्या कौशल्याला आणि त्यांच्या साहसाला आपण दाद दिली पाहिजे. आपण नुसतं कल्पनेनेच ते बघायचं, एकदा फार तर वरपासून खालपर्यंत नजर फिरवायची आणि सुरक्षित माघारी यायचं असं मला वाटतं. या टकमक टोकाबरोबर आपल्याला शिवसिंहासन हा एक खूप सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतो. शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक झाला तो 1674 साली झाला आणि त्यावेळेला 32 मण सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मी बऱ्याच वेळेला शब्द जो वापरतो आहे तो काही लोकांना खटकणार आहे. राज्याभिषेक असं सगळेजण म्हणतात,
मी राजाभिषेक असा तो शब्दप्रयोग करतो आहे. आणि याचं कारण असं की महाराजांना जो अभिषेक झाला तो राजाला झाला आहे, राज्याला झालेला नाही आहे. तेव्हा राज्याभिषेक हा शब्द बरोबर नाही असं मला वाटतं. राजाभिषेक, कारण त्या गागा भट्टांनी जी पोथी लिहिली त्या राजाभिषेक प्रयोग असंच त्याचं नाव आहे. आणि वासी बेंद्र्यांनी त्याचं मराठीमध्ये प्रत्येक श्लोकाचं भाषांतर दिलं आहे, कोणत्या दिवशी काय केलं याची सगळी नोंद आपल्याला त्या पुस्तकामध्ये मिळते. तर राजाभिषेक हा शब्द जास्त बरोबर वाटतो म्हणून मी त्याचा वापर करतो आहे. चुकून कधीतरी मी इतरांसारखा राज्याभिषेक शब्द वापरीनसुद्धा, पण तो बरोबर नाही असं मला मनापासून वाटतं. या शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं नेमकं काय झालं याच्या कागदोपत्री नोंदी आपल्याकडे नाहीत, आज तरी उपलब्ध नाहीत. तर खूप शक्यता अशी आहे की शिवाजी महाराजांनंतर त्यांचा थोरला मुलगा त्यावेळेचे युवराज शंभूराजे हे छत्रपती झाले. आणि ते पुढे 1680मध्ये छत्रपती झाले. आणि हे शंभू छत्रपती दक्षिणेमध्ये पन्हाळ्या, विशाळगड, संगमेश्वर या भागामध्ये कवी कलशाला मदत करायला गेले होते. त्यावेळेला शेख निजाम किंवा मुकर्रब खान यांनी संगमेश्वरला त्यांना पकडलं आणि त्यांना पकडून औरंगजेबाच्या पुढे दाखल केलं गेलं. त्यांचे हाल केले गेले आणि त्यांना त्यात मृत्यू आला. या घटनेनंतर लगेच औरंगजेबाने त्याचा एक विश्वासू सरदार इतिकत खान त्याला रायगड घेण्यासाठी पाठवलं. त्यावेळेला रायगडावर शंभूराजांच्या पत्नी सईबाई साहेब, शंभूराजे आणि सईबाई साहेब यांचा मुलगा म्हणजे त्यावेळेचा युवराज बाल शिवाजी, त्यानंतर त्याचं ज्यावेळेला त्याला कैद केलं गेलं, अटक करून औरंगजेबाच्या छावणीत नेलं गेलं, त्या औरंगजेबाने त्या बालशिवाजीचं नाव शाहू असं केलं. नंतर तेच वापरामध्ये राहिलं. आणि शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा म्हणजे या बालशिवाजीचे काका शंभू छत्रपतींचा धाकटा भाऊ राजाराम महाराज हे तिघं रायगडावर होते. येसुबाईंच्या सल्ल्यानुसार राजाराम महाराज रायगडावरनं निसटले त्या वेढ्यातून आणि मग ते पुढे जिंजीपर्यंत गेले. तो सगळा इतिहास माहिती आहे आपल्याला. तर हे 32 मण सोन्याचं सिंहासन ज्यावेळेला इतिकत खानाच्या ताब्यात रायगड आला आणि तो रायगड जिंकल्याबद्दल त्याला जुल्फिकार खान असा किताब मिळाला. बहुधा त्यांनी त्या सिंहासनाचं तुकडे केले, त्यातलं जे सोनं होतं ते वितळवलं आणि ते सोनं बहुतेक त्या मोगलांच्या दफ्तरखान्यामध्ये किंवा त्यांच्या जामदारखान्यामध्ये जमा केलं, पण त्याचे कागद उपलब्ध नाहीत. या सिंहासनाच्या जागेच्या मागच्या बाजूला त्या चौथऱ्याच्या खालच्या बाजूला एका ठिकाणी दगड वितळलेली जागा अशी दाखवली जाते. आजही ती आपल्याला पाहता येते. प्रचंड धग प्रदीर्घ काळ जर असेल तर दगड असे वितळतात आणि तिथे ते, कारण सिंहासनापासून ते अक्षरशः एक 5-7 फुटावर आहे, 10 फुटावर आहे आणि तिथे ते सिंहासन वितळवलं गेलं असावं असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे. तर तो ओटा नुसताच राहिला होता. ज्या वेळेला परत हा किल्ला मराठ्यांच्या देखरेखीखाली आला, म्हणजे औरंगजेबाच्या नंतर तो सिद्दीकडे गेला, सिद्दीकडून तो पंतप्रतिनिधींनी जिंकून घेतला, तो शाहू छत्रपतींनी स्वतःच्या खाजगीकडे ठेवला आणि नंतर तो पोतनीसांकडून पेशव्यांकडे आला. नारायणराव पेशवे ज्यावेळेला पेशवे होते त्या वेळेपासून या सिंहासनाच्या जागेची अत्यंत बडदास्त ठेवली जायची, जणू काही ते सिंहासनच आहे असं समजून तिथे. कारण एक वत्स जोशींचं एक पुस्तक आहे, शन्ना जोशी वत्स, रायगडावरील शिवसिंहासनाची व्यवस्था आणि पेशव्यांच्या काळामध्ये याची कशी देखभाल केली जात होती. रोज तिथे दिवा लावला जायचा, तिथे कीर्तन केलं जायचं, त्याच्यापुढे चौघडा वाजवला जायचा, जणू काही ते शिवसिंहासनच आहे असं समजून ते सगळे विधी केले जायचे. हा नुसता मोकळा चौथरा लोकांच्या मनात जरा खूपच होता की असं काय, जिथे सिंहासनावर बसले होते. आणि मग ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाची 300वं वर्ष होतं, त्या वर्षी त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या
आणि बाबासाहेब पुरंदरेंचं आणि त्यांचं ते जीपमधून रायगडवर त्यांना किल्ला दाखवत होते, त्यावेळेला त्यांनी असं त्यांना सांगितलं की इथे काहीतरी एक सिंहासनासारखं दिसेल असं काहीतरी एक आपण बसवूया. त्याला मेघडंबरी असा शब्द आपण वापरतो आहे, पण कुठल्याही कोशामध्ये डिक्शनरीमध्ये मला मेघडंबरी असा शब्दच सापडला नाही. तो मेघडंबरी शब्द आपण वापरतो आहे तोच वापरूया. 8 टन वजनाची एक अत्यंत उत्कृष्ट धातुशिल्प असं तिथे मेघडंबरी तयार केली आणि खानविलकर नावाचे ते मूर्तिकार आहेत. 2 वर्षापूर्वी आपण त्यांचा रायगडावर सत्कार पण केलेला होता. त्यांनी अप्रतिम असं हे मेघडंबरीचं धातुशिल्प तयार केलेलं आहे. त्याला वरच्या बाजूला एक अशी मण्यांची माळ होती. एका शाळेतल्या शिक्षकांनी ती येऊन तोडली. त्याच्यावर पोलीस फिर्याद झाली, त्यांच्यावर ॲक्शन कोणचीही घेतली गेली नाही. त्यामुळे ते मेघडंबरीचं सौंदर्य जरा उणावलं आहे. या ते शेजारी जे आपण फोटो बघतो आहे त्याच्यामध्ये ती मण्यांची माळ दिसते आहे, पण नंतर ती आता नाहीशी झाली. या सिंहासनाच्या जागेवर जाताना सध्या तर तिथे जायला बंदीच घातली आहे. मध्ये एक मोठं अडथळा निर्माण केला आहे आणि आपल्याला त्या सिंहासनाच्या जागेपर्यंत जाता येत नाही सध्या. पण त्या भागात जाताना पादत्राणं खाली काढून जावं असा एक संकेत होता, तो पाळलाही जात होता. सध्या तिथवर जायला आपल्याला परवानगी नाही आहे. पण काही ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तो दिवस असतो, तिथीनी तारखेनी असे दोन्ही वेळेला शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो, म्हणजे त्यांना शिवस्मरणाचा तो कार्यक्रम असतो. अशा काही निवडक दिवशी आपल्याला त्या चौथऱ्यापर्यंत जाता येतं आणि ते मगाशी मी वितळलेले दगड जे म्हटले तिथपर्यंतही आपल्याला जाता येतं. तर शिवाजी महाराजांच्या या सिंहासनाच्या चौथऱ्यावर जी मेघडंबरी बसवली गेली 1985मध्ये, त्यावेळेचे भारताचे जे राष्ट्रपती होते ज्ञानी झैलसिंग त्यांच्या हस्ते याचं अनावरण झालेलं होतं. त्यानंतर मग गेल्या काही वर्षामध्ये तिथे शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित वाटेल असा एक छान पुतळा किंवा शिल्प हे त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्या मेघडंबरीमध्ये. इथे एक ध्वनी चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. आपण या दरबार दालनात ज्या वेळेला उभे राहतो आणि या सिंहासनाच्या चौथऱ्याच्या जवळपास कुठेही आपण जर बाकीचे लोक फारशी गडबड करत नसतील, आरडाओरडा करत नसतील आणि साधा एक कागद फाडला तर तो सबंध दरबार दालनात कुठेही आपल्या कानाशी कोणतरी कागद फाडतं इतकं स्पष्ट ऐकू येतो. त्या काड्याच्या पेटीवर जर काडी घासली आपण तर ती दरबार दालनात कुठेही उभं राहिलं आपण तर ती आपल्याजवळच कोणतरी काडी घासताय तर काडी घासल्याचा आवाज असा किती येणार, तो सगळीकडे ऐकू जातो. किंवा तिथे उभं राहून जर आपण या सिंहासनाच्या जवळ उभे राहिलेले असलो आणि तिथे काडी घासली, तिथे कागद फाडला, तिथे आपण खूप हळू आवाजात पुटपुटलं तर ते देखील सिंहासनापर्यंत ऐकू येतं. म्हणजे ध्वनिवर्धक व्यवस्था नसताना ही गंमत तिथे केलेली आपल्याला दिसते. मला असं वाटतं की इथे आपण एक थोडीशी छोटी विश्रांती घेऊया. कदाचित उद्याच्या एपिसोडमध्ये उरलेल्या रायगडाबद्दल आपण बोलणार आहोत किंवा जर संयोजकांची अनुमती असेल तर आपण हाच एपिसोड परत पुढे चालू ठेवूया. आत्ता मी छोटीशी एक विश्रांती घेतो आहे आणि नंतर मग आपण बाकीच्या ठिकाणांबद्दल बोलणार आहोत.